नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खरंच खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर मला ना आज माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगायला मला एवढा आनंद होतोय ना, तर ते आनंद अक्षरशः शब्दात सांगू शकत नाही बरं का. एवढा आनंद होतोय. आणि खरंच श्री स्वामी समर्थ आईची कृपा आपल्यावर असली ना, आपल्या पाठीशी जर आपल्या श्री स्वामी समर्थ माऊली असली ना, तर खरंच आपल्याला कशाचीच कमी पडत नाही बरं का. आणि तो आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे. आणि खरंच किती आभार मानू माझ्या श्री स्वामी समर्थ आईचे, ही मी नाही सांगू शकत शब्दात. कारण का भरभरून दिले आणि एवढं मोठं फळ दिले. आणि ती फळ काय दिलंय ते तुम्हाला पुढं मी व्हिडिओमध्ये दाखवतेच, पण म्हणलं चला सांगावं आपण पहिल्यांदा. आणि इकडं ना मग ह्यांचं रात्रीचं चालू होतं वैरण भरायचं. आणि तोपर्यंत इकडं आपली मशीन आलती, बोर मशीन. तर जाऊबाई इथं नव्हत्या, बाहेरगावी होत्या. तर म्हणलं तुमच्या हस्ते आज मशीनची पूजा करूया, आपल्याला घ्यायचं होतं बोर. आणि मशीनला पॉईंटला लावली होती आणि पॉईंटला मशीन लावून अशी पूजा चालू होती. आता मी त्यांचं शूट घेतलं, पण माझं शूट त्यांना काय घ्यायला जमलंच नाही. मग बाकीचं माझं शूट घ्यायचंच राहिलं, म्हणजे मी पूजा केलेलं. मग जाऊ द्या म्हणलं, असू द्या. आणि कॅमेरा धरायचा म्हणलं की नको म्हणते ती, असं होऊन जातं. तर मग छान अशी त्यांनी पूजा करून घेतली. आणि पूजा करून घेऊन ना मग मी कॅमेरा धरला आहे तोपर्यंत आहोंनी पण पूजा करून घेतली, नारळ फोडून घेतला. आणि त्यांचं चालू होतं पूजा करायला. खरंच ही आनंद ना शेतकऱ्याचा शब्दात नाही सांगू शकत. आणि शेतकऱ्याचा आनंद शब्दात व्यक्त पण होऊ शकत नाही, एवढा मोठा आनंद असतो. आणि शेतकऱ्याची हीच खरी दौलत असते. तर मग इकडं बाकींचं परत पूजा झाल्यानंतर सगळ्यांचं चालू होतं आशीर्वाद घ्यायला आणि दर्शन घ्यायला. तर मशीन आपली पॉईंटला लागलेली होती आणि चालू होते. तर इकडं मशीनची लोक त्यांचं बघायला की नियोजन असतं. आपली केळी होती ना, केळीच्या रानात केळ पाडून घेतली आणि बोर घ्यायला मग चालू होतं. तर बघा आता मशीन चालू होती. तर सुरुवात आपल्या बोरला झाली, कसं आहे. आणि मशीन बोरला सुरुवात झाली, मशीन झाली चालू, लागला धुरळा उडायला. आणि मग त्या पानाडे तर तिथं होतंच बरं का, त्यांनी सांगितलेलंच काही काळजी करू नका म्हणून. मग तोपर्यंत कसं असतं माहिती आहे का, आमच्या इकडं तर आपल्या गावातलं किंवा रानातलं, असं गावातलं पण असतात. आमच्यात मारुती गावचं दैवत आहे. आणि ही जी आहे ना, ही आम्ही जाणवाई देवी असं आमच्या शिवारात आहे. मग माझं म्हणणं काय आलं की इथूनच आपण मान देऊया देवीला. तर आमचं दीर म्हणले आता दिलाय मंत्र असू द्या, पण मी मंदिरात जाऊन नारळ फोडणार. तर मग आम्ही तिघी जावांनी मिळून ना अशी पूजा केली. आणि इकडं मशीन मग चालू झाली. तोपर्यंत दीर ना मसुबा देव असतात बघा, मसुबा देवांना नारळ फोडायला गेलं. आणि जानवाईला पण नारळ फोडायला गेलं. आणि दीर आमचं महागारी पण नाही तर आलं नारळ फोडून. तोपर्यंत इकडं ना 140 फुटावर पहिला पॉईंट तुटला. 140 फुटावर पहिला पॉईंट तुटला. आणि एवढं पाणी लागलं ना, अक्षरशः मशीन चालू देना. पाणी बघा तुम्ही, बघू शकता कुठं जातं ती, एवढं पाणी चालत होतं. तर एवढं मन भरून आलतं असं की खरंच खूपच भारी वाटत होतं. आणि तिथनं उठू पण वाटत नव्हतं, एवढं छान वाटत होतं. तर एवढं पाणी चालत होतं ना, रात्रीचं वेळ म्हणजे मशीनच यायला 4-4:30 वाजल्या होत्या. आणि मग 140पर्यंत काय नाही, 140ला पहिला पॉईंट तुटला. आणि पहिला पॉईंट तुटला ना, चालू झालं तोपर्यंत इकडं ना अंधार पडला. अंधार पडल्यावर मग एवढं म्हणजे बघायला पण बघा तुम्ही, लोक लगेच साशी गोळा होते. ती मशीन म्हणलं ना माणसाचं म्हणजे बघायचं लई इच्छा असते बरं का सगळ्यांनाच. आणि एवढं पाणी चालत होतं ना, अक्षरशः दंड असा भरून वाहत होता, एवढं पाणी चालत होतं, एवढं भारी वाटत होतं. आणि शेतकऱ्याची दौलत हितच असते बघा. तर खरंच बरं का, म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना. आणि चला म्हणलं व्हिडिओ शूट, आणि मी शूट घेत होती ना, तर तिथं बरीच लोक होती. तरी पण मी बसून शूट घेतले, उभा राहून तर घेतलं असतं ना,
तर मग ही झालं असतं असं म्हणजे नको वाटतं मग ती सूट घ्यायला तसं असं होऊन जातं. तर मग मशीनचं बघा लाईट तर एवढं उजेड असतं म्हणजे रात्रीचं टायमिंग असतं पण त्यांना असं वाटतच नाही की हे रात्रीचं टायमिंग आहे. किती छान वाटतंय बघा तुम्ही. आणि पाणी तर प्रेशर कमीच नाही, एवढा प्रेशर आहे ना पाण्याला, तर बघू शकता तुम्ही. तर ही असतो आपल्या शेतकऱ्याचा आनंद आणि ही सगळी शेतकऱ्याची धनदौलत आणि इस्टेट आपल्या शेतकऱ्याची खरी इस्टेट ना हीच असते. आणि बघा आमच्या घरची सगळी गोळा झालती आणि ती बळीनं बसली होती. सगळ्यांना आनंद झालता पाणी एवढं बघून आणि सगळ्यांचं मन असं भरून आलतं बरं का. आणि खरंच खूपच छान वाटत होतं. सगळे अक्षरशः आनंदात, सगळीच आनंदात होतो आम्ही. एवढं पाणी दिसायचं की मोठा दंड असा भरून वाहत होता, एवढं छान वाटायचं. तर खरंच बरं का खूपच भारी वाटलं. आणि म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आपला आनंद सांगावा. आपल्या आनंदात यूट्यूब फॅमिली आपल्या सहभागी असते म्हणल्यावर आपल्या यूट्यूब फॅमिलीला तरी का नाही सांगायचं, म्हणून म्हणलं आज व्हिडिओ टाकूया. आता ही रात्रीचं घेतलेलं बरं आहे बरं का, रात्रीच पडलं आहे आणि ही सकाळी मग आता मी व्हिडिओ असं टाकते एडिटिंग करून. तर मग कसं वाटतंय तुम्हाला पाणी आणि किती इंच असेल? दादा माझ्या ताईंना नाही एवढा अंदाज येणार, पण दादा लोकांना खरंच अंदाज येणार बरं का की ही किती इंच पाणी आहे. तर आम्हाला पानाड्याने सांगितलं ही 2-2.25 इंच पाणी आहे. तर तुमचा अंदाज काय असेल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का, किती पाणी चालत असेल ती. तर दंड बघा तुम्ही कसा वाहतो भरून. आणि जास्त उजेड म्हणजे मशीनचा उजेड भरपूर आहे, पण इकडं दंड दाखवायला ना उजेड नव्हता जास्त, म्हणून तिथलंच मग दंडाचं नाहीच दाखवता आलं, असं झालं. आणि खरंच बरं का खूपच छान वाटलं. आणि शुभेच्छा तर तुम्ही देणारच देणार. आणि खरंच बरं का एवढं मनापासून धन्यवाद माझ्या श्री स्वामी समर्थ आईचं, मनापासून धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीचं. आणि असं एकदा आपल्या आयुष्यात आनंद यायला चालू झाला ना मग तिथं खरंच कशाचीच कमी पडत नाही बरं का. आणि असा आनंद गगनात मावतच नाही आनंद, आणि व्यक्त पण शब्दात करू शकत नाही, फक्त डोळ्यातनं व्यक्त होतो. असं असतं बघा शेतकऱ्याचा आनंद. तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा. कारण का तर मला ना पहिलं असं मशीन जरी आलेली दिसली ना रानात आपल्या असं घाबरल्यासारखं व्हायचं, पण आज काहीच वाटलं नाही, काही म्हणजे काहीच वाटलं नाही. असं भीती पण नाही वाटली, एकदम बिनधास्तपणे मशीनची पूजा केली, मशीनचं म्हणजे बघितलं, असं छान वाटलं. आणि मशीन पण चालू झाला ना तोपर्यंत आपल्या गायींचं टायमिंग होतं, तिचं टायमिंग तर चुकवू शकत नाही खाली आली गायींचं वैरण पेंड धारा सगळं केलं, दूध भरलं, सगळं नियोजन करून मग परत वर गेली. तर तोपर्यंत तिकडं पाणी लागलेलं चालू झालेलं. तर मग म्हणलं चला आता आपण झालो निवांत. आणि कसं वाटतंय मला खरंच. मी आता तुम्ही म्हणसाल किती वेळा म्हणता तुम्ही कसं वाटतंय. तर शेतकरी दादा जे असतील ना व्हिडिओ बघत असतील त्या शेतकरी दादाला ही आनंद माहिती आहे बरं का कसा असतं ती. आता शहरातल्या दादांना नसेल एवढं माहिती, कारण का तर म्हणजे शेतकऱ्याचं जास्त बघितलेलं असतं ना हे आनंद. तर लगेच मशीन चालू आहे ती बघून रस्त्यावरनं ना दोन असं दादा आलतं आणि मशीन बघून आलं. तर त्यांनी पाणी बघितलं ना अक्षरशः त्यांना पण एवढा आनंद झाला. आणि इकडं नाही माझा गोडूला भाचा आहे, तर भाच्याचा आज माझ्या बड्डे आहे. तर माझ्या भाच्याला पण खरंच खूप खूप शुभेच्छा द्या बरं का. आणि इथं ना मी परत सांगत होते आणखीन की म्हणजे हीच सांगत होती, म्हणजे काय बोलत तीच मला काही खरंच समजेना. हीच माझा आनंदच व्यक्त करत होती. तर इथं पण मला खरंच भारी वाटत होतं. आणि आनंद असतो ना आपला, ते आनंद गगनात मावत नाही बरं का, एवढा आनंद असतो. तर चला माझा व्हिडिओ पण कसा वाटतोय ती सांगा. आणि खरंच खूप प्रेम द्या, खरंच खूप भरभरून असा आशीर्वाद पण द्या. आणि आनंद असतो ना ते आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, एवढा मोठा आनंद झालेला असतो. तर चला म्हणलं तर तुमची ताई ना आज खरंच खुश आहे. आणि मी एवढ्या दिवसातनं खुश आहे ना,
तर असं बघा कारण का पहिलं आपलं तुम्हाला मी सांगितलं आहे ना, पहिली प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं पहिलं 1 एकर रान आहे आणि 1 एकरात 4 बोर आहेत आणि ती त्यातलं 2 तर बोर फेलच गेले तर म्हणजे पूर्ण 600 650 फुटावर सुद्धा असं धुरळा निघायचा एवढं ही झालेलं आहे इथं फेल गेलेलं आहे इथं. त्यामुळं आता ही असा आनंद बघून ना खरंच म्हणजे खूपच भारी वाटतं ही आनंद बघून. तर काय बोलू मला सुद्धा खरंच काय सुचना बरं का, शब्दच सापडं नाही तर एवढं भारी वाटतं या. तर ह्या सांभाळून काय माझ्याकडं बोलणं चूक झाली असेल तर तुमच्या ताईकडं. आणि माझी यूट्यूब फॅमिली ना खरंच मला खूप सपोर्ट करते आणि मला असं भारी वाटतं बरं का. आणि मला असं काय काय कमेंट पण येते त्या तुम्ही छान बोलता व्हिडिओमध्ये म्हणून. तर नाही एवढं जमत मला बोलायला, पण जसं जमन तसं मग आपलं माझं चालू असतं. तर बोलता पण असं छानपैकी बोलता पण आलं पाहिजे बरं का. तर मग बघा असं भारी वाटतं व्हिडिओ बघायला पण मग. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं ना, आता प्रतुष एक नवीनच निघलं आहे बघा कंपनी. तर मला एका ताईचा कॉल आला होता, त्या प्रतुष कंपनीला तुम्ही जॉईन होता का, आणि महिला जॉईन करायच्या. मग त्यात असं आहे का चांगलं ती मला विचारायचं होतं की कसं आहे ते प्रतुषचं म्हणून. मी बारकी व्हिडिओ छोटा व्हिडिओ पण करून टाकला आहे बरं का, की प्रतुषबद्दल कुणाला काय माहिती असेल ताईंना माझ्या तर मला नक्कीच सांगा. 2000 रुपये आपण पेमेंट भरायचं आणि त्या आपल्याला त्या कंपनीत मग ती ॲड करून घेते ती. आणि नंतर ना आपल्याला एक साडी गिफ्ट म्हणून पण देते ती. आणि मग ज्वेलरी, कपडे, बांगड्या म्हणजे काही बी असतं बघा त्यांचं प्रोडक्ट, आपण ते प्रोडक्ट सेल करायचं. तर मग त्या म्हणजे मी करू का नको ही मला विचारायचं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला. चांगलं आहे का ती. आणि हे माझं मंगळसूत्र जे आहे ना, माझं वरचं दररोज वापरायचं मंगळसूत्र तुटलं आहे म्हणजेच फिरकी खराब झाली आणि तुटलं. मग ही मी मोठं घातले तर मलाच कसं तर वाटते ती बघायला. आणि गाठवून घ्यायचं आहे आता माझं परत. तर हां परत सांगते तुम्हाला मी कसं आहे. मला प्रतुषचं तेवढं कोणाला ताईला दादाला माहिती असेल, ॲड जी झाली असतील ना त्यांना माहिती असतं. तर मला खरंच कृपा करून सांगा बरं का. आणि कसं आहे ती त्याचं. तर मला म्हणजे माझं काय असं म्हणणं आहे की आपलं तिथं पण पेमेंट 2000 रुपये वेस्ट जायला नको, फसवणूक व्हायला नको म्हणून मी विचारते, बाकी काही नाही. आणि म्हणजे आपल्याला कसं तर वाटतं आपण महिला जरी नाही ॲड करू शकलो ना तर ज्वेलरी तरी सेल करू शकल. आणि ज्वेलरी पण खूप छान असते त्या बरं का त्यांच्या. आणि कपडे ही पण क्वालिटी असते असे म्हणजे असं ही काय नसतं, सगळ्यात क्वालिटी असते. तर मग माझं म्हणणं आहे की बसून बसून आपलं तेवढंच मोबाईल तर आपला असं टाईमपास करण्यापेक्षा असं काहीतरी आपलं नियोजन असावं असं म्हणून म्हणलं विचारावं. तर मग बघा मला सांगा नक्कीच. तर माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा, आजचा माझा आनंद कसा वाटला सांगा. आणि आजचा आनंद ना मला गगनात मावन आहे. आणि ती आनंद ना मला आज एवढा जास्त तुमच्यासोबत व्यक्त पण नाही करता आला. मग जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलली आणि प्रयत्न केला सांगायचा. तर चला करा आपल्या ताईला सपोर्ट. आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं न्या. सपोर्ट तर तुमचा आहेच भरपूर. कमेंट येते त्या, लाईक येते त्या, मला व्ह्यूज भरपूर येते त्या. म्हणजे माझ्या व्हिडिओच्या मानानं माझं व्हिडिओ चांगला, मी खरंच खूप समाधानी आहे. असं व्हिडिओ जरी चाललं ना तरी त्यातसुद्धा. आणि समाधान ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. जेवढं माणूस समाधानी राहील ना तेवढं यश भेटतं आणि माणूस पुढं जातो. आणि असं समाधान नाही राहिलं ना मग यश पण नाही भेटत बघा. तर माझा ही मोठा अनुभव झाला आहे. आता आपण जेवढं समाधानी राहील ना तेवढं आपल्याला यश येणार ही मात्र नक्कीच. आणि अशीच कृपा असावी आपल्या श्री स्वामी समर्थ आईची आपल्यावर. आणि आणखीन आपल्याला खूप कामं करायची तिने असंच प्रत्येक पुढल्या कामात पण ना यश द्यावं हीच माझी श्री स्वामी समर्थ आईच्या चरणी प्रार्थना. आणि असंच आपल्याला भरभरून मिळावं बघा. असं यश मिळालं ना माणूस
खरंच आनंदी होतो बरं का. आता मी गाईच्या व्यवसायात पण आनंदी आहे, तर गाईंच्या आशीर्वादानं हे आपलं लागलेलं आहे बरं का पाणी. त्यांच्या चाऱ्याला आपल्याला उपयोगाला येणार आहे आणि ती खरंच ही मोठी गोष्ट आहे बरं का. तर खूप छान वाटतं आहे आणि तुमची ताई ना आज खरंच खूपच खुश आहे, एवढी खुश आहे ना. तर खरंच चला सर्वांना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ.